Hello students, today we all are also going to start the last part of the fall of Troy, part number 3. Now in this part the writer tells to us about the information of how they also attack or how the battle between the two countries was also held. Now all that day the Trojans feasted and drank and also celebrated. After all their celebration they went to sleep and slept soundly. But that day of rejoicing was soon followed by a night of terror and death. पहा, त्या संपूर्ण दिवशी सर्व जे काही ट्रोजनचे लोक आहेत, ट्रोजन लोकांनी की एक फीस्ट साजरी केली, मेजवानी केली आणि त्यांनी जे काय तर ड्रिंकिंग केली, म्हणजे एक सेलिब्रेशन केलं आणि त्या सेलिब्रेशनमुळे दारू पिऊन समारंभ साजरा केला आणि समारंभानंतर अर्थातच ते शांतपणे झोपायला गेले आणि गाढ असे जे काय तर झोपे गेले. परंतु त्या आनंदाच्या दिवसापाठोपाठ भय आणि मृत्यूची जी काय तर त्यांच्यावर जी काय तर भय आणि मृत्यूची जी काय आहे ते रात्र आली. नाव ऑल दॅट पर्टिक्युलर डे ट्रोजन्स फिस्टेड म्हणजे मेजवानी केली, त्यांनी समारंभ सण साजरा जसा आपण करतो तसा उत्सव केला. अँड ऑल्सो दे ड्रँक अँड सेलिब्रेटेड, त्यांनी एक फार मोठं असं सेलिब्रेशन केलं, मेजवानी केली आणि मेजवानी करून थोडक्यात पार्टी वगैरे करून दारू पिऊन असा जो काय तर समारंभ साजरा केला त्यांनी आनंदाच्या या क्षणात. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स, आणि समारंभानंतर फेन देअर सेलिब्रेशन्स वाज ऑल्सो ओव्हर ॲट दॅट टाईम दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली. समारंभ संपल्याच्या नंतर अर्थातच ते झोपायला गेले आणि शांत असे गाढ असे झोपी गेले, गाढ झोपी गेले साऊंडली शांतपणे. बट दॅट डे ऑल रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ, आणि परंतु त्या आनंदाच्या दिवसापाठोपाठच भय आणि मृत्यूची जी काय तर रात्र आली. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार, आणि ग्रीकचे जे काही जहाज आहेत हे काही फार दूर गेलेले नव्हते. आणि as soon as they were hidden by an island they had lowered their sails and dropped anchor and waited for the night. पहा, ग्रीकचे जे काही जहाज आहेत हे जहाज फार काही दूर गेलेले नव्हते आणि एका बेटामागे ती जी काय तर हिडन झालेले होते, म्हणजे झाकले गेलेले होते, तिथंच थांबलेले होते आणि त्यांनी जहाजाची जी काय आहेत ते शिडे उतरवली होती आणि त्यानंतर त्यांनी रात्रीची ते वाट पाहत होते. नाव दे हॅड लॉवर्ड देअर सेल्स अँड ड्रॉप्ड अँकर अँड वेटेड फॉर द नाईट. द ऑल सोल्जर्स ऑल्सो वेटेड फॉर द नाईट, आणि रात्र केव्हा होती याची ते वाट पाहत होते. इन द डार्कनेस द फ्लीट सेल्ड बॅक अँड द लीडिंग शिप विच was Agamemnon's bore a red light high on its mast. पहा, अंधार पडल्याच्या नंतर जो काय जहाजाचा जो काय ग्रुप आहे, जहाजाचा जो काय तांडा आहे हा परत फिरला, जहाजाचा जो काय ग्रुप आहे हा परत फिरला आणि फिरून परत मागे आला आणि ॲगमेनॉनचे जे काय जहाज आहे ते सर्वात पुढे होते. त्याच्या उंच डोलकाठीवर जो काय तर एक रेड लाईट, लाल लाईट हा लावलेला होता. द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट क्रिप्ट टू द वुडन हॉर्स अँड गेव द सिग्नल. आणि त्या ॲगमेनॉनचे जे काही जहाज आहे ते सर्वात पुढे होते आणि त्याच्या उंच डोलकाठीवर जो काय तर रेड लाईट, लाल दिवा लावलेला होता आणि त्यांचा जो काही ग्रुप आहे, त्यांचा जो काही तो तांडा आहे हा परत फिरण्यावर लक्ष ठेवून असलेला हा जो काही ग्रीक आहे की जो तिथं त्या लाकडी घोड्याखाली तिथं थांबलेला होता, तो सरपटत गेला आणि त्याने इशारा करून त्यामधले आतमधले जे काही लोक आहेत तो बाहेर काढण्याच्या कामी लागला. द ग्रीक
हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट. आणि हे जे काही सर्व सैन्य आहे, हे सर्व सैन्य परत येण्याची वाट बघत जो काय ग्रीक तिथं थांबलेला होता, क्रेप्ट टू अ वुडन हॉर्स, तो त्या वुडन हॉर्सकडे म्हणजे लाकडी घोड्याकडे सरपटत गेला. अँड गेव द सिग्नल, आणि त्यांनी सिग्नल दिला म्हणजे इशारा केला त्यांना की तुम्ही परत या. द साईड ऑफ द हॉर्स ओपनड, आणि द साईड ऑफ द हॉर्स ओपनड, द साईड ऑफ द हॉर्स ओपनड, आणि ते जे काही त्या घोड्याच्या लाकडी घोड्याच्या जे काही एक बाजू ही उघडली गेली. द साईड ऑफ द हॉर्स ओपनड. जर समजा तुम्हाला सांगितलं की मेक इट सिम्पल पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, तर तुम्हाला आलं पाहिजे याचं द साईड ऑफ द हॉर्स वॉज ओपनिंग, वॉज ओपनिंग. पहा, द ग्रीक्स क्लाइम्ड आउट अँड ओपनड द गेट्स. आणि हे जे काही ग्रीक सैनिक आहेत, या गेट उघडल्याच्या नंतर ग्रीक सैनिकांनी ग्रीक्स क्लाइम्ड आउट, त्यांनी उड्या मारल्या. अँड ओपनड द गेट. द होल ग्रीक आर्मी एंटर्ड द स्लीपिंग सिटी. पहा काय झालेलं आहे, द करंट सिनेरिओ, द करंट सिच्युएशन ऑफ द टॉपिक इज ऑल्सो दॅट वन ग्रीक हू वॉज ऑल्सो वॉचिंग देअर ओपनड द गेट अँड ऑल्सो all the soldiers climbed up and opened the gate of the city and the whole Greek army entered the sleeping city. आणि हे जे काही संपूर्ण ग्रीक पलटणीने जे काय झोपलेले शहर आहे, या झोपलेल्या शहरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. अँड इमिजिएटली म्हणजे ताबडतोब, इमिजिएटली द ग्रीक्स आर सेट अ फायर टू हाऊसेस अँड टावर्स. आणि ग्रीक लोकांनी ताबडतोब जे काय हाऊसेस आहेत, घरे आहेत, आणि जे काही टॉवर्स आहेत मोठमोठाले म्हणजे मनोरे आहेत, आणि पॅलेसेस म्हणजे राजवाडे, यांच्यावर लक्ष केलं आणि तिथं आग लावण्याचं जे काही तर काम केलं. अँड बिगॅन टू बर्न अँड किल. आणि आग लावून जे काही ट्रोजन लोक आहेत, या ट्रोजन लोकांना मारून टाकायला त्यांनी आरंभ केला. मीन्स द रियल बॅटल बिटवीन दी ट्रोजन्स अँड द ग्रीक्स वेअर ऑल्सो स्टार्टेड. ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ लिव्हिंग फ्लेम्स. आणि ट्रॉय जे काही शहर आहे, हे ट्रॉय शहर हे जे काही ज्वाळांनी, लिव्हिंग फ्लेम्सनी, द ट्रॉय वॉज फिल्ड विथ अ साईट ऑफ लिव्हिंग फ्लेम्स, ज्वाळांनी आणि आरडाओरडांनी जे काही संपूर्ण साऊंड होता, साऊंड ऑफ शाउटिंग वॉज ऑल्सो हेल्ड इन द होल स्लीपिंग सिटी. त्या शहरामध्ये आरडाओरडा आणि जो काय आगडोम की ज्याला आपण ज्वाळा म्हणतो, आणि सर्वत्र जो काय तर शस्त्रास्त्रांचा जो काय तर आवाज, हा वेपन्सचा आवाज आणि आरडाओरडा क्राईज हा येऊ लागला. नाव ट्रॉय वॉज फिल्ड विथ अ साईट ऑफ लीपिंग फ्लेम्स अँड द साऊंड ऑफ शाउटिंग अँड नॉईज ऑफ वेपन्स. नॉईज ऑफ वेपन्स की ज्याला आपण शस्त्राचा मारा म्हणतो, जो काही आवाज आहे, हा आवाज त्या संपूर्ण शहरामध्ये सुरू झाला. अँड द क्राईज ऑफ विपिंग वुमेन. आणि जे काही स्त्रिया आहेत, या रडणाऱ्या स्त्रिया म्हणजे विपिंग वुमन, यांच्या जे काही तर किंकाळ्या हा संपूर्ण शहरामध्ये घुमू लागल्या. द स्लीपिंग ट्रोजन्स स्प्रँग आउट ऑफ देअर बेड्स. आणि जे काही झोपलेले जे काही ट्रोजन्स आहेत, झोपलेले जे काही ट्रोजन लोक आहेत, या अंतराणातून बाहेर आले, परंतु ते अत्यंत भयभीत झालेले होते. बट दे वेअर टेकन बाय सरप्राईज. आणि भयभीत होऊन, आश्चर्यचकित होऊन गेले. देअर एनिमीज वेअर राईट इनसाइड देअर वॉल्स. आणि त्यांचे जे काही शत्रू आहेत, हे शत्रू खुद्द त्यांच्या त्या भिंतीच्या आतमध्ये आलेले होते, त्यांनी प्रवेश केलेला होता. देअर एनिमीज मीन्स द एनिमीज ऑफ द ट्रोजन्स वेअर राईट इनसाइड देअर वॉल्स अँड मेनी ऑफ ट्रोजन्स वेअर किल्ड बिफोर दे कुड पुट ऑन देअर आर्मर अँड सीज देअर वेपन्स. पहा, परिस्थिती अशी आहे की त्यांचे जे काही शस्त्रू आहेत, हे खुद्द त्यांच्या भिंतीच्या आतमध्ये आलेले होते, आणि कितीतरी ट्रोजन आपली जे काही आर्मार्स आहेत, जे काही चिलखत आहेत, हे घालून शस्त्रे हातात घेण्याच्या आतच मारले जात होते. नाव अ
a bright light lit up the night sky as palaces and houses. जे काय राजवाडे आणि जे काय पॅलेसेस आणि हाऊसेस जे काय घर आहेत हे सर्व म्हणजे राजवाडे घरं जे काय टेम्पल्स म्हणतो देऊळ किंवा जे काय मनोरे आहेत हे सर्व ज्वालांनी ओढले गेलेले होते म्हणजे सगळीकडे हे आग पसरलेली होती. टेम्पल्स अँड टावर्स मीन्स नॉट ओनली टेम्पल्स बट ऑल्सो टावर्स वेंट अप इन फ्लेम्स. म्हणजे प्रकाशाने भगभगत्या जे काय प्रकाशाने संपूर्ण जे काय देवळच नव्हे तर मनोरेसुद्धा हे उजाळलेले होते. द ट्रोजन्स फॉट आज वेल ॲज दे कुड. आणि ट्रोजनचे जे काय लोक आहेत शक्य तेवढे ते लढत होते. बट इट वॉज ऑल इन व्हॅन. परंतु ते सर्व व्यर्थ ठरत होते की दे फॉट अगेन अँड अगेन बट इन व्हॅन. ते शेवटपर्यंत लढा देत होते परंतु हे सर्व जे काय तर व्यर्थ होते कारण त्यामधले अर्ध्याच्या वर जे काय लोक आहेत हे बेसावध होते. ओल्ड किंग प्रिॲम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स. आणि वृद्ध राजा की जो प्रिॲम हा त्याच्या सर्व शूर मुलासह मारला गेला होता. ओल्ड किंग प्रिॲम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स. हेक्टर्स वाईफ and his old mother and sister were carried off as slaves by conquerors. आणि जो काही हेक्टर होता हेक्टरची जी काही पत्नी आणि त्याचे वृद्ध आई आणि बहीण यांना त्यांनी गुलाम बनवून आपल्याबरोबर नेले होते. हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर हेक्टरची जी काही पत्नी आणि त्याची जी काही आई आहे अँड सिस्टर आणि बहीण वेअर कॅरीड ऑफ ॲज स्लेव्स बाय कॉन्क्युअर्स. आणि जे काही विजेते की जे आता जिंकणार आहेत त्यांनी यांना गुलाम केलेलं ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यांना ठार वगैरे काही मारलेलं नाही. नाव देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स फेन किंग मेनुलिस रश्ड थ्रू द सिटी. आणि त्यांचे जे काही नशीब आहे हे हेलनप्रमाणे बलवत्तर नव्हते. राजा मेनोलॉस तिला शोधण्यासाठी शहरभर फिरत होता. हेलन्स देअर फेट मीन्स नशीब. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स. आणि त्यांचे जे काही नशीब आहे हे हेलनसारखे बलवत्तर नव्हते. फेना किंग मेनुलिस रश्ड थ्रू द सिटी. आणि संपूर्ण त्या शहरामध्ये किंग मेनुलिस हा फिरत होता. ही वॉज ऑल्सो लुकिंग फॉर हर. आणि तो हेलनचा शोध घेत होता. अँड फाउंड हर इन हर पॅलेस. आणि त्याला ती त्या पॅलेसमध्ये राजवाड्यामध्ये सापडली. पहा राजा मेनेलॉस हेलनला शोधण्यासाठी शहरभर धावला आणि तेव्हा त्याला तिचा जो काय तर शोध राजवाड्यामध्ये लागला. ही वॉन्डर्ड हिअर अँड देअर इन सर्च ऑफ हर फॉर्मर वाईफ. म्हणलं तर काय अतिशयोक्ती होणार नाही. शी हँग हर हेड इन अ शेम अँड सारो ॲज शी फेस्ड हर फॉर्मर हजबंड. पहा आपल्या जो काही पहिल्या पतीसमोर जाताना तिला अतिशय दुःख आणि जे काही तर वाईट वाटू लागले लाज वाटू लागली आणि तिची जी काही मान आहे ही दुःखाने खाली गेलेली होती. नाव शी हंग हर हेड इन अ शेम म्हणजे लज्जा वाटू लागली अपमान वाटू लागला वाईट वाटू लागलं. अँड सारो त्याचबरोबर तिला दुःखसुद्धा होऊ लागलं. ॲज शी फेस्ड हर फॉर्मर हजबंड तिचा जो काही फॉर्मर पती आहे त्याच्यासमोर जायला तिचा जे काय तर धीर लागत नव्हता. हर व्हॉइस वॉज चॉक्ड आणि तिचा जो काय आवाज आहे हा तिचा जो काय कंठ आहे हा दाटून आलेला होता. हर व्हॉइस वॉज चॉक्ड विथ इमोशन
अँड शी कुड नॉट स्पीक, आणि ती एक शब्दही बोलू शकत नव्हती. मीन्स शी वॉज अनेबल टू स्पीक इन फ्रंट ऑफ हर फॉर्मर हजबंड. बट मेनोलिस फॉरगिव हर अँड शी वेंट बॅक विथ हिम. परंतु हा जो काय मेनेलॉस आहे, हा मेनेलॉसने तिला क्षमा केली आणि तो त्याच्याबरोबर, आणि जे काय तर ती त्याच्याबरोबर परत तिकडे गेली. नाव मेनोलेस, बट मेनोलेस फॉरगेव हर. शी वॉज फॉरगिवन बाय मेनोलिस, आणि मेनोलिसने तिला माफ केलं. अँड शी वेंट बॅक विथ हिम, आणि ती त्याच्याबरोबर परत गेली. फॉर इट वॉज ओनली ॲफ्रोडाईट. इट वॉज ओनली ॲफ्रोडाईट. पहा, ॲफ्रोडाईट इज ऑल्सो कॉल्ड द ग्रीक गॉडेसेस. जी काही ग्रीकची गॉडेसेस आहे, देवता आहे, ही देवताच तिला परत घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरली. ती त्यांचं मन जे काय तर दुखवू शकत नव्हती. म्हणून त्याने मेनोलिसने तिला क्षमा केली आणि ती त्याच्याबरोबर परत गेली. कारण तिचे जे काय घर आहे, तिचं जे काय हाऊस आहे, ते हाऊस म्हणजे घर, तिचे जे काय पतीत आणि तिचे मुलं आहेत, यांच्यापासून तिचं मन दुरावण्यास जे काय अफ्रोडाइटस कारणीभूत ठरली. हू हॅड टर्नड हर हार्ट अवे फ्रॉम हर होम, घर, अँड हर हजबंड अँड हर चाइल्ड. सो शी ऑल्सो वेंट with a Menelaus when a morning came. म्हणजे जेव्हा सकाळ झाली, नथिंग वॉज लेफ्ट, तेव्हा काहीच राहिलेले नव्हतं. नथिंग वॉज लेफ्ट ऑफ दी प्राऊड. जे काय गर्वाने ज्या काय शहराचा अभिमान, वैभव जे काय डुलत होतं तिथं, ते काहीच राहिलेलं नव्हतं. रिच सिटी दॅट हॅड रेजिस्टेड अटॅक फॉर 10 years. आणि 10 वर्ष हल्ल्याला तोंड देणाऱ्या त्या शहराचा अभिमान, वैभव यातील काहीच तिथं शिल्लक राहिलेलं नव्हतं. बरेचसे जे काही सोल्जर्स आहेत, बरेचसे जे काही सिटिजन्स आहेत, यांचा अंत झालेला होता. अशा प्रकारे हे जे काय 10 years लॉंग वॉर याचा शेवट झालेला आहे. आता यानंतर तुम्हाला याच्यावरचा जो काही होमवर्क आहे, तो होमवर्क तुम्हाला टाकला जाईल. त्याचे प्रश्न उत्तर तुम्ही परत रीडिंग करून सोडविण्याचा प्रयत्न करायचा. फार झालं तर वाय डू यू थिंक डिड द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स. पहा, ग्रीक लोकांनी आपले जे काही तंबू आहेत हे जाळून का टाकले असावेत असे तुम्हाला वाटते. अशा पद्धतीचे जे काही क्वेश्चन्स किंवा याच्यानंतरही दुसरे ग्रामरचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व सोडवण्याचा आपण प्रयत्न करावा. नाव वी शॅल स्टॉप हिअर अँड लेट अस कंटिन्यू द नेक्स्ट पिरियड. थँक्यू.